नमस्कार, मी रेश्मा सावंत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चिकन बिर्याणीची रेसिपी। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा। घरातल्यांनी आज फरमाईश केली की आज चिकन बिर्याणी कर म्हणून, आणि मार्गशीर्ष महिना पण होऊन गेला, त्याच्यामुळे मी नॉनव्हेज काय आणलं नाही। म्हटलं आज तुमच्याबरोबर ही चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करावी, कारण पर्सनली मला खूप आवडते चिकन बिर्याणी, इवन माझ्या मुलांना पण खूप आवडते। आपण सुरू करूया चिकन मॅरिनेशन पासून। त्यासाठी आपल्याला लागणार आहे तळलेला कांदा। तो आता आपण चांगला कांदा तळून घेऊ। बिर्याणीसाठी भरपूर कांदा लागतो ॲक्च्युली। ते जवळपास मी 8-9 असे कांदे घेतले असतील मोठे मोठे। कांदा चांगला तळून घ्यायचा, असा ब्राऊन कलर होईपर्यंत। जास्त त्याला करपून घ्यायचं नाही, कारण जास्त करपला ना की मग तुमच्या बिर्याणीमध्ये त्याची टेस्ट ना ती कडू लागणार। त्याच्यामुळे असा कलर आला ना की लगेच काढून घ्यायचं। तुम्हाला वाटतं हा कच्चा आहे, तर कच्चा नाही आहे तो, नंतर ना त्याची कुकिंग प्रोसेस नाही चालूच राहते। हा एवढा कलर आला ना त्या कांद्याचा तर लगेच काढून घ्यायचा। आता तळून झाला आहे आपला कांदा। त्याच्यानंतर आपण आता ही पेस्ट करणार आहोत। तर पेस्ट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा तळलेला कांदा आणि बाकीचं ते कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण। तर मी हा तळलेला कांदा घेते, तो पण फक्त अर्धाच त्यातला मी घेणार आहे, आणि बाकीचा आपण जो कांदा आहे ना तो लेअरिंग आपण जेव्हा करू त्याच्यामध्ये आपण तो यूज करणार आहोत। आता तळलेला कांदा घेतला आहे मी। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत अद्रक आणि लसूण। अद्रक लसूण आहे ना ते मी क्रश करून घेतलं आहे। तुम्ही पेस्ट पण टाकू शकता। तो अद्रक लसूण घ्यायचा आहे, मी चांगलं ठेचून घेतलं कारण ते व्यवस्थित बारीक होतं मिक्सरमध्ये। आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत पुदिना आणि कोथिंबीर। ह्याची चांगली आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। जर पाणी तुम्ही जास्त ॲड नका करू। जर तुमची पेस्ट म्हणजे होत नसेल ना तर थोडंफार पाणी तुम्ही टाकू शकता, म्हणजे 4-5 चमचे वगैरे, आणि मग पेस्ट करून घ्यायची। ही झाली आपली आता पेस्ट तयार। आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊ। ह्याही चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्याला मी मीठ आणि हळद आधीच लावून घेतलं होतं। आता आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य आहे ना ते ॲड करू। तर ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊ। त्यामध्ये आहे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, गरम मसाला आणि चिकन मसाला। तर हा जो कांदा लसूण मसाला आहे तो तुम्ही स्किप करू शकता। तुम्हाला हवा असेल तर घ्या, नाहीतर नाही घेतला तरी चालेल। आपण त्याच्यामध्ये आता सगळे मसाले मिक्स करू। त्यानंतर आपण घेणार आहोत 1 वाटी दही। दही चांगलं फेटून घ्यायचं। दही आपण आता त्याच्यामध्ये मिक्स करू। दही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जे आपण आता पेस्ट केलेली होती, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि अद्रक लसूण। तर ती सगळी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। सगळी पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे। मेन गोष्ट ना बिर्याणीमध्ये हे जे मॅरिनेशन आहे ना तेच महत्त्वाचं आहे। ते जर तुमचं चांगलं झालं ना तर बिर्याणी खरंच खूप छान होते। मी आता टाकलं आहे मीठ चवीनुसार। आधीच आपण मीठ टाकलेलं होतं, म्हणजे मी मगाशीच मीठ थोडं यूज केलं होतं। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता। चांगलं मिक्स करायचं आहे। चांगलं प्रत्येक पीसला तो मसाला लागला पाहिजे, असं व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे तर मॅरिनेट झालेलं आहे आपलं, म्हणजे मॅरिनेशन लावून ठेवलं आपण। आता आपल्याला हे ठेवायचं आहे फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी। त्याच्यानंतर हे मी तांदूळ आधीच भिजवून ठेवलेले होते अर्धा तास, तर हे चांगले भिजलेले आहेत। आता आपण त्याचं भात करून घेऊया। एका पातेल्यात इकडे पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत खडे मसाले,
तेल आणि मीठ. तर इथे मी खडे मसाले घेतले. त्याच्यामध्ये आहे तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि हिरवी वेलची आणि थोडंसं जिरे पण आपण त्याच्यामध्ये ॲड करू. ते जिरे टाकलं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि तेल. आता इथे टाकलं आहे मीठ आणि आपण थोडंसं 3 ते 4 चमचे आता इथे आपण तेल टाकणार आहोत. तुम्ही तूप यूज केलं तरी देखील चालेल. तर मी इथे जे कांदा तळला होता ना, मग त्यातलंच तेल मी इथे ॲड करते. आता चांगली उकळी येऊन द्यायची. आपण चांगलं ना पहिल्यांदा झाकण ठेवायचं, त्यासाठी उकळी मग लवकर येते. आता उकळी आल्यानंतर मी इथे टाकलं आहे लिंबाचा रस. तर लिंबाचा रस का ॲड करायचा, त्याच्यामुळे काय होतं, तांदूळ आहे ना, जो आपला भात आहे ना, तो मोकळा होतो आणि त्याचा रंग पण पांढरा असा दिसतो, छान दिसतो रंग पांढरा. आता आपण तांदूळ टाकून घेऊ. जे भिजवलेले तांदूळ आहेत ना, ते आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि त्याला ना 70 ते 80% असा शिजेल ना, एवढा शिजवायचा, पूर्ण शिजवायचं नाही आहे त्याला तांदळाला त्या. सो तो चेक कसा करायचा, तर असं 2 असे भाताचे कण घ्यायचे आणि त्याचे मध्ये प्रेस करायचे. जर इझिली तुटले तर समजायचं की हा शिजला आहे. तर मग आता आपण एका परातीत काढून घेऊ. सगळा तांदूळ आता जो आपला भात शिजलेला नाही ना, तो आपण एका परातीत काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया. सो आता आहे आपली मेन प्रोसेस, ती म्हणजे चिकन ग्रेव्हीची. सो आता मी हेच यूज केलं आहे, जे मी कांदा तळला होता ना, तेच तेल यूज केलं आहे. कारण मग त्या तेलामध्ये ना अगदी कांद्याचा जास्त फ्लेवर उतरला आहे. सो ते खूप छान लागेल. आणि हे आहेत खडे मसाले. सो हे खडे मसाले आहेत ना, आमच्या इथे लोकल बिर्याणी मसाला मिळतो, त्याच्यामध्ये ते ऑलरेडी ॲडच असतात. सो मी त्यातलेच टाकलेत, मी असे वेगळे यूज नाही केलेत माझ्याकडचे. सो इथे खडे मसाले टाकलेत आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चिरलेला कांदा. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. छान असा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचं त्याला म्हणजे. आणि आता कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. आता मी इथे अद्रक लसूण क्रश करून घेतलं, म्हणजे ठेचून घेतलं आहे. तर तुम्ही पेस्ट पण टाकू शकता किंवा असंही क्रश करून टाकू शकता. असं टाकल्याने आणखी छान लागेल, टेस्ट खूप छान येईल. सो चांगलं आता दोन्ही छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. बाकीचे मसाले तर आपण ऑलरेडी चिकन मॅरिनेशन करतानाच ॲड केलेले आहेत. मग आता आपल्याला फक्त टाकायचा आहे बिर्याणी मसाला. तो बिर्याणी मसाला टाकताना गॅस फ्लेम एकतर स्लो करा किंवा मग बंद करा, जेणेकरून काय होईल, तुमचा मसाला जो आहे तो करपणार नाही. आता कांदा छान परतून झाला की हे मसाला मी लगेच टाकला आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला मसाला टाकल्यानंतर फक्त काही सेकंदच परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लगेच जे मॅरिनेटेड चिकन आहे ना, ते टाकून घ्यायचं. तो आता छान काही सेकंद मी परतून घेतला आहे मसाला आणि आता वेळ आहे ती चिकन टाकून घ्यायची. चिकन आपण ॲड करणार आहोत, तर ही प्रोसेस करताना प्लीज सांभाळून करा, कारण ते एका हातात भांडं असतं चिकनचं आणि एका दुसऱ्या हाताने आपल्याला टाकायचं असतं, तर तो मसाला आहे ना, तो उडू शकतो आपल्या चेहऱ्यावर. तर सांभाळून करा ही गोष्ट, किंवा कोणाची तरी मदत घ्या हे करताना. तर सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. सो छान आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं. सो चिकन छान आता मिक्स झालेलं आहे.
त्याला आता आपण झाकण लावून ठेवू. त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. त्याला ऑलरेडी नंतर हळूहळू चिकनलाच पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये चिकन शिजून जातं. तर चिकन आपलं शिजून झालेलं आहे. आपण 20 ते 25 मिनटं चिकन शिजवायला ठेवलं होतं. तो आपण बघू शकता, याच्यात पाणी मी अजिबात ॲड केलं नव्हतं. तर चिकनचं ते पाणी सुटलेलं आणि त्याच्यामध्येच ते चिकन छान शिजतं. तर आपण आता काय करणार आहोत, हे शिजलेलं चिकन आहे ना, ते आपल्याला 80% तरी चांगलं शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते अर्धं चिकन आपण एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि आपण पुढची प्रोसेस करायला सुरू करायची, म्हणजे लेअरिंग करायला सुरू करायची. तर इथे ग्रेव्ही आहे आणि 3-4 पीसेस पण ठेवलेत मी ऑलरेडी याच्यामध्ये. त्याच्यावरती आपण आता थोडासा भात टाकणार आहोत, एक भाताचा लेअर आणि नंतर मग चिकनचा लेअर, असे लेअर आपण करत जाणार आहोत. सो तो 2 लेअर करायचे आहेत का 3 लेअर करायचे ते तुमच्यावरती आहे. तुम्ही कितीही लेअर करू शकता त्याच्यामध्ये. आणि हे करताना ना गॅस बंद ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं, पातेल्याखाली ना एक तवा ठेवायचा आहे, जेणेकरून आपली बिर्याणी ती करपणार नाही. ती चांगली व्यवस्थित मंद आचेवरती छान शिजून जाईल, म्हणजे तिला चांगला दम लागेल. सो खाली तवा ठेवायला विसरू नका. आता हा सेकंड लेअर आहे, त्याच्यामध्ये मी कांदा, तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना टाकले. तर हे तुम्ही स्किप पण करू शकता, तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. तर हा शेवटचा लेअर कांदा आणि कोथिंबीर आपण इथे आता टाकून घेऊ आणि त्याला छान असा मस्त झाकण लावून 20 ते 25 मिनटं जवळपास आपण त्याला दम देणार आहोत. तर आपण त्याला चांगला 20 ते 25 मिनटं छान असं दम देऊन घेऊ. सो आता आहे आपली बिर्याणी रेडी टू सर्व. खूप छान झाली आहे, दिसते तर खूप छान, टेस्टला पण नक्कीच छान असणार. त्याचा स्मेल पण पूर्ण घरात पसरला. गेस्ट आलेत पण आमची बिर्याणी, अरे गेस्ट पळून गेले. सो त्या गेस्ट नाही आहेत, त्या माझ्या बहिणी आहेत. मीच त्यांना इन्व्हाइट केलं होतं, आज बिर्याणीचा बेत होता म्हणून. सो त्यांना आता आपण विचारूया बिर्याणी कशी झाली आहे ते. रिया, कशी झाली बिर्याणी? छान झाली. कशी झाली का बिर्याणी? अक्षू, बिर्याणी आवडली? छान आहे. सो बिर्याणी तर सगळ्यांना आवडली. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. Bye bye. बाय बाय. Bye bye.